नमस्कार. खारेपाड न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे सराव शिबिर आवास येथे शुभारंभ दिनांक 12 ते 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार. सदर शिबिराचे आयोजन रणजित राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळ आवास अध्यक्ष अभिजित राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. वास्तविक पाहता आमचा हा आवाज छोटासा गाव, पण या आवाज गावाचे भाग्यविधाते, एक कार्यसम्राट, माजी सरपंच स्वर्गीय प्रभाकरजी सदाशिव राणे हे अतिशय क्रीडाप्रेमी होते की कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह सन्माननीय बाबूरावजी चांगले. त्याचप्रमाणे कबड्डी असोसिएशनचे सर्वेसर्वा असलेले, ज्यांचं कबड्डी खेळावर आणि कोणत्याही खेळावर नितांत प्रेम असलेले सन्माननीय अस्वाजी पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत अभिषेकजी राणे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे स्वागत प्रशिक्षक सन्माननीय रमेशजी भेंडीकर यांचं स्वागत आमच्या ग्रामपंचायत माजी उपसरपंच विद्यमान सरपंच सुधीरभाई राऊळ यांनी करावं. धन्यवाद भाई. अभिषेकजी राणे यांचं स्वागत जे पाटील सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. पाहुण्यांचं झालं आम्ही करतो आमच्यातर्फे. हां ठीक आहे. चांदोरे साहेब सॉरी चांदोरे साहेबांनी अशी विनंती करतो. स्पर्धा असो, अतिशय क्रीडाप्रेमी उपस्थित राज्याचे सरकार्यवाह आमचे सहकारी चांदोरे साहेब, भेंडीगिरी सर, प्रमोदजी आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि हा जो कॅम्प घेतला आहे त्या माझे मित्र अभिजित राणे, त्यांना कधीही कबड्डीचं काय उलट त्यांची मागणीच असते, अरे काहीतरी द्या ह्या विषय बरोबर ना, काहीतरी द्या, मग आम्हाला पण बरं पडतं. तर हा आम्ही कॅम्प घेत होतो रिलायन्समध्ये तिथे, परंतु अभिषेक बोला नाही इथे ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, म्हणून ह्या चांगल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला कॅम्प घेण्याची संधी आपल्याला महाराष्ट्र राज्याला आवाजकरांनी तुम्ही दिली. नेहमी त्यांचं सहकार्य आपल्याला असतं, आणि महाराष्ट्र जी आपली मूळ खेळच आपला आहे तो परत वरती कसा जाईल ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भेंडीगिरी सर आणि चांदोरे सर या दोघांना पुन्हा विरघळण्याच्या स्पेस लावून खेळाल तर तुमची कॉम्पिटिशन ही तुमच्या महाराष्ट्रातल्या सहकार्याबरोबर आहे याची आपल्याला जाणीव आणि भावना तुम्हाला ठेवायला लागेल की नाही मी बेस्ट खेळलो म्हणून फायनलपर्यंत गेलो. ठीक आहे, तू बेस्ट खेळला म्हणून फायनलपर्यंत गेला असा, परंतु तुझ्यापेक्षा बेस्ट खेळाडू कोल्हापूरमध्ये असेल किंवा रायगड बोलत असेल तर तो उपनगरमध्ये असेल किंवा अन्य कुठल्या ह्याच्यात असेल, आणि तो कदाचित फायनलपर्यंत गेला नसेल, पण त्याचं जे टॅलेंट आहे ते आपल्याला लपवता येणार नाही. आपल्याला उद्देश आपला महाराष्ट्राचा संघ जिंकला पाहिजे, राज्यामध्ये अव्वल कसं राहता येईल एवढंच बघा. हे सर्वांना नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. अध्यक्ष होते त्याचप्रमाणे करायचं आहे. पाहणारे आमचे गणेश राणे सर यांचं सुद्धा स्वागत अभिजित गुरु यांनी करा. सर्व दादा राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा झाली होती, आणि अगदी देखणं दिमागदार असं आयोजन केलेलं होतं, आणि अशी उत्तम स्पर्धा ही यशस्वी केलेली होती. त्याचबरोबर मागील वर्षी रायगड जिल्हा प्रो लीग ही स्पर्धा अलिबागमध्ये घेतली होती क्रीडा भवनला, आणि त्यामध्ये सुद्धा आमच्या आवाजचा संघ अभिजित शेठ राणे हे संघाचे मालक होते.
आणि मग आवाज वायपर या संघाचं सुद्धा शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी झालं होतं. खऱ्या अर्थाने मनापासून आपण मेहनत घ्या की जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचं नावलौकिक संपूर्ण राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं नावलौकिक वाढवणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारचं सहकार्य आमचे अभिजितदादा असतील, रणजितदादा असतील, त्याचप्रमाणे आमचे आस्वादजी पाटील असतील, जे पाटील सर असतील, या सगळ्यांचंच तुम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे. पण आपलं एकच ध्येय असेल की आपला राष्ट्रीय स्तरावर मात्र आपण चांगली चमकदार कामगिरी करून विजयश्री खेचून आणा, तर खऱ्या अर्थाने तुमचं सुद्धा कौतुक होईल. उपमुख्यमंत्री, राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना आपण सर्वांनी 2 मिनिट उभारून 27 या कालावधीमध्ये बडोदा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणारा संघ निवडण्यासाठी आज आपण शिबिराचं आयोजन आवास गावातील कबड्डी प्रेमी आदरणीय अभिजित राणे त्यांचे सर्व सहकारी यांनी हे सराव शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या सराव शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी सहकार्य व माझे सहकारी, ज्यांनी खरोखरीच राज्य कबड्डी संघटनेला आर्थिक दिशा लावून देण्याचं काम केलं, याचा साक्षीदार मी आहे. कधीही प्रतिनिधी म्हणून AKFIच्या मीटिंगला राज्य कबड्डी संघटनेकडनं तिकीट घेतलं नाही, 1 रुपयाचा भत्ता घेतला नाही. खर्चातून मदत करण्याची भूमिका घेणारा माझा सहकारी ॲडव्होकेट आस्वाद पाटील, त्याचबरोबर आपल्या या निवड समितीचे ज्येष्ठ सदस्य, प्रशिक्षक आदरणीय रमेश भेंडीगिरी सर, प्रमोद म्हात्रे सर, आणि ज्यांच्या रक्तामध्ये कबड्डी आहे ते माझे सहकारी जे पाटील, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉक्टर कळमकर, छत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती महिला कबड्डी संघ उत्कृष्टपणे चालवत असलेले माझे सहकारी राजेश पाडावे, राष्ट्रीय खेळाडू अर्जुन शिंदे, ज्यांच्या नावाचा नामोल्लेख केला नाही ते उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, आणि सकाळी 5:45 वाजताचं फ्लाईट आपल्याला मुंबईमधून 1 तासात ते बडोद्याला पोहोचल. 27 तारखेला मॅचेस आहेत, तर आपण 28ला सकाळचं फ्लाईट आहे आपल्याला, त्याची वेळ आपल्याला कळेल. तिकडनं येताना सुद्धा आपण ते फक्त उपस्थित असलेले, ज्यानं अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला सोनेरी दिवस प्राप्त करून दिले, ते या महाराष्ट्रातले कबड्डी क्षेत्रातले अजात शत्रू आणि आमचे सर्वांचेच मार्गदर्शक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्वे, त्यांच्या आदेशानं सगळी कार्यवाही होत असते. ते सन्माननीय आस्वाद पाटील सर, कबड्डीसाठी कर्णाचेच गुण घेऊन जन्माला आलेले, ज्यांच्याजवळ अतिशय कबड्डीसाठी मोठं दातृत्व आहे, असे आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदरे साहेब, त्याचा गोदीन विजेतेपद मिळवून द्या. सन्माननीय आस्वाद पाटील हे खरं तर लकी सरकार्यवाह आहे का त्यांच्या कालावधीमध्ये आपण देश जिंकलेला होता. ही संधी आपण आपल्या कर्णांना देऊया, दानशूर माणसाला देऊया, त्यांनाही तसा जल्लोष करूया आणि स्वर्गीय दादांना विजयाची श्रद्धांजली अर्पण करूया आणि ती करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे सगळेजण आलेले आहेत त्यांना मनापासून
जिल्हा संघटनेच्या वतीनं, राज्य संघटनेच्या वतीनं आणि खास करून रणजित राणे मित्रमंडळाला, कारण आस्वाद पाटील आणि रणजित राणे मित्रमंडळ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक वेळी आस्वाद पाटलांच्या हाकेला रणजित राणे मित्रमंडळ उभं राहिलं आणि कबड्डीचं, कारण त्यांनी राणेसाहेबांचा वारसा जपलेला आहे. राणेसाहेब जसे आज बाबूराव कांदळे साहेब दातृत्व करत आहेत, राणेसाहेबांनीही भरभरून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनला दिलेला आहे. त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यांचा वारसा चालवत आहेत. मी जिल्हा संघटनेच्या वतीनं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि रायगड जिल्ह्यात तुम्हाला न्याय दिलेला आहे, त्याने दिलेला विश्वास सार्थ करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जिल्हा संघटनेला ही शिबिर घेण्याची संधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला दिली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला रायगड जिल्ह्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद देऊन माझ्या आभाराचं माझ्यासमोर धन्यवाद. जय हिंद. आजच्या कॅम्पचं उद्घाटन